ओए बाबा देख ना, तीनों है मेरे वो देख लो। बावाला डायरेक्ट स्वर्ग प्राप्त होतो। गर्लफ्रेंड छोड़ के चली गई, तू मत छोड़ अभी। तरी पहाडी टोपी घातलेली आपण असेल तर तिकडे पडतोय वरती बर्फ. तर आता पोचलेलो आहोत आपण मसुरीमध्ये आणि मसुरीमध्ये मस्त असं क्लायमेट झालेलं आहे. मसुरीच्या मॉल रोड मध्ये आपण आलेलो आता. थोडं शॉपिंग करायची होती, शॉपिंग करून आता निघूयात आपण थोड्या वेळानं. तर मसुरीपासून जानकी चट्टीचं अंतर आहे 140 किलोमीटर आणि ही यात्रा आम्ही करतोय बाय रोड, जी की आमच्या स्वतःच्या गाडीने. काही ठिकाणी रस्त्याचे कामे चालू असल्यामुळे धूळ खूप होती आणि थोड्याच वेळात आपल्याला यमुनोत्री मातेचे म्हणजेच यमुना नदीचे दर्शन झाले. सिंगल रोड असल्यामुळे काही ठिकाणी वन साईड थांबावं लागतं, काही ठिकाणी गाड्यांना पुढच्या समोरच्या गाड्यांना येणाऱ्यांना जागा द्यावं लागते, त्याच्यामुळे थांबून घ्यावं लागतं. भेदियानापासून यमुनोत्री नदी तुम्हाला दिसायला चालू होते आणि ती पार म्हणजे जवळजवळ यमुनोत्री धामपर्यंत तुमच्या सोबतच राहते. त्या नदीच्या कडेकडेनेच जो हा रस्ता आहे तो सरळ सरळ यमुनोत्री धामकडेच जातो असं म्हटले तरी चालेल. आणि हे असे उंचचे उंच पर्वत बघून मन मात्र एकदम प्रसन्न झालं होतं. थोड्याच वेळात आम्ही जेवण करण्यासाठी थांबलो. जेवण करून आम्ही निघतच होतो. तेवढ्यात परत एकदा म्हटलं नदीचं एकदा शूट घ्यावं, व्ह्यू चांगला येत होता. नदीचं शूट घेतलं थोडंसं. पर्वतरांग आणि या ठिकाणी शेती देखील अशा पद्धतीने होत होते. थोडं पुढे गेल्यावर दिसलं हॉटेलचं काम चालू. म्हटलं लाकडी बांधकामात चांगलं बांधकाम करते म्हणून थोडंसं शूट घेतलं याचं पण. आणि थोडं पुढे जात नाही तोपर्यंत हे काय बघतोय तर कोसळली होती दरड या ठिकाणी. मग मामाने हात केला, बाबा थांब म्हटले, रस्त्याचं काम चालू आहे. पण थांबून घेतलं. पण या ठिकाणी दरड कोसळणं वगैरे सगळ्या गोष्टी या कॉमन मानल्या जातात या ठिकाणी. यांना काय फरक पडत नाही इथल्या लोकांना. हे म्हणतात यार हे तर रोज काय आहे, असं तसं बोलत होते. जवळजवळ 1.5 तासानंतर मग आम्हाला सोडलं मामाने. म्हटले जावा आता पुढं. आणि तेवढ्यात पुढे जाऊन बघतो तर काय चालू होती चेकिंग. आता नेमकी चेकिंग कोणत्या गोष्टीचे हे कळत नव्हतं. तेवढ्यात ह्या पोरी आल्या. मग ह्यांना विचारलं बाबा कशाची चेकिंग चालू आहे, तर म्हटल्या की हे पंजीकरण का चेकिंग चालू आहे. तर म्हटलं जाऊ द्या, आपण तर पंजीकरण ऑनलाईनच केलेलं आहे, त्यामुळे काय टेन्शन. तुम्ही पण जर 4 धाम यात्रेसाठी येत असाल तर ऑनलाईन नोंदणी करून या, इथे चेकिंग होते आल्यानंतर. आता माझ्या मनात नंतर प्रश्न आला की बाबा ज्या लोकांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं नाही त्यांचं कसं होणार. तर त्यासाठी मी तिथं विचारलं की बाबा अगर ऑनलाईन रजिस्ट्रेशन नाही केलं तो आगे का प्रोसेस क्या आहे तो. तर त्यांनी सांगितलं मला की हरिद्वार, ऋषिकेश आणि देहरादून या ठिकाणी ऑफलाईन रजिस्ट्रेशन केंद्र आहे, त्या ठिकाणी जाऊन करावं लागेल. तर रोडचं काम चालू आहे पुढे, त्याच्यामुळे आपल्याला आता साहेबांना थांबवलं आहे. इकडं आपण थांबलो आता, पार्क करून गाडी. खाली इकडे यमुना नदी दिसते तुम्हाला आणि मस्त असे व्ह्यू आहे तिकडे. खूप सुंदर सुंदर जे पर्वत आहे, आपली हिमालय पर्वत रांग चालू होते. खूप उंच उंच आहेत. उत्तराखंडमध्ये आल्यावर जसं 5 किलोमीटर 10 किलोमीटर सारखं वाटतं ना, त्याच पद्धतीने साहेबांनी पण आम्हाला 15 मिनटं सांगून जवळजवळ 3 तास त्याच ठिकाणी थांबून ठेवलं. आणि त्यानंतर झाली मग रात्र झाली. मग आम्ही निघालो जानकी चट्टीकडे आणि कसं बसं जाऊन पोचलो जानकी चट्टीला रात्री 10 वाजता. रात्री उशिरा पोचल्यामुळं साईडला काय बर्फ दिसला नव्हता, पण सकाळी उठल्यावर बघतोय काहीतरी. हे बाबा म्हटलं सगळे बर्फाचे डोंगर साईडनं आपल्या बघून खूप मन खुश झालं. आणि तेवढ्यात मग चला म्हटलं आता आवरून घेऊ आणि निघूयात आपलं ट्रेक करायला. सगळ्यांचं आवरून आता आणि थोड्याच वेळात आता आपला ट्रेक चालू होईल. चालायची कॅपॅसिटी नाही आहे आणि थंडी भरपूर आहे. आग येतो. आम्ही जाणार आहोत यमुनोत्री धामचे दर्शन करण्यासाठी आणि क्लायमेट असं झालेलं आहे बघा. तर मस्त या साईडला हिमालय पर्वत दिसतोय तुम्हाला, त्याच्यामध्ये बर्फ पडतोय. आणि इथं आम्ही राहिलो होतो, स्टे केला होता इथे. ठीक आहे, जर तुम्ही येणार असाल तर रूम बुक करूनच या, कारण इथं खूप ॲव्हरेज रूम भेटतात 4 धामसाठी. आपण गाडी पार्क केली ती या ठिकाणी आणि गाडीचा अवतार बघा आपला कसा झालेला आहे. कारण रोडचे काम भरपूर प्रमाणात चालले तिथं चालू आहेत, त्यामुळे धूळ खूप प्रमाणात आहे. घ्यायचं आहे काय? तरी पहाडी टोपी घातलेली आपण. तिथले जसं आपल्या इकडं गांधी टोपी असते त्याप्रमाणे इकडचे लोक अशी टोपी घालतात, ही वाली. त्याला काय म्हणतात मला माहीत नाही.
मी जस्ट घालून बघितले, नाही चांगली दिसत मला, काढतो. रूमवरून चेकआउट करून आपण पोहोचलो होतो पार्किंगमध्ये. मांबा लावतोय गाडी आणि हा जो दिसतोय तुम्हाला हा घोडे खच्चर, हा तिथून चालत जाण्याचा मार्ग आहे. तिकडे पलीकडच्या साईडला यमुनोत्री धाम दिसतोय तुम्हाला. आणि इकडे एक मंदिर आहे, इथे नाश्त्याचे दुकान आहेत, असे पार्किंग आहे अशी इथे या ठिकाणी. आता वरती चढायच्या आधी नाश्ता करून घ्यावा म्हटलंय. काय मांबाने मागवलाय पराठा, सगळ्यांनी पराठा मागवलाय आणि मी मागवलाय पोहे यायचे राहिलेले. आता पोहे यायला किती वेळ लागतो काय माहिती. पोटाला आधार दिल्याशिवाय पण चढायला ताकद येत नाही. हा चाललोय आता चालत चालत. नाही घोडा नाही चाहिए भाई. हा आता इथून यमुनोत्री धामचा जो चालत ट्रेक आहे तो जवळजवळ 5 किलोमीटरचा आहे. त्याला जाण्यासाठी जवळजवळ 2 तास लागतात, 2-2.5 तास. चालू केलंय आपण आता. मांबा पण चलतोय फुल पॅक होऊन. आई थोडा चढाचा रस्ता आहे. जर तुम्ही येणार असाल तर आधीच 1-2 महिने चालायची प्रॅक्टिस ठेवा, नाहीतर हालत बेकार होणार आहे. तसे घोडे खच्चर पालखीची सुविधा आहे या ठिकाणी. या अशा प्रकारच्या पालख्या असतात. या अशा प्रकारे पालखीने जाण्यासाठी जवळजवळ 8,000 रुपये जाऊन येण्याचे घेतात. मम्मीने पालखीचे पैसे विचारले होते पालखीसाठी, तर त्यांना जवळजवळ 8,000 रुपये सांगितले जाऊन येण्यासाठी. आणि आता घोड्याचं बघतोय आपण, घोड्याला किती लागतील तर बघूयात. हा घोड्यासाठी बार्गेनिंग चालू आहे आता या ठिकाणी. ठीक है चला काउंटर की अपने कार्ड है, सारे पहले घोड़े देखेंगे हम। ये है अपने, देखो ये तीनों यहाँ चार मैं करो, चार हो गए मेरे। चलो अरे 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 पार माहोळाला मासे चिटकल्यासारखे इथले लोक घोड्यासाठी चिटका लागलेत. घोडा घोडा अरे तीनों है मेरे, वो देख लो। 4-4 लाख रुपए खर्च कर रखे इनके ऊपर, ये देखो 4 लाख रुपये. हाँ क्या बात खच्चर है भैया। त्यांचे चालू झालेत घोड्यासाठी, घोड्याच्या नंबरसाठी भांडणं. आता इथं इकडे काउंटर आहे. तर या ठिकाणी घोडा खच्चर इकडे काउंटर आहे. या ठिकाणी पावती फाडावं लागते तुम्हाला. त्याच्यानंतर मग इकडे घोड्याची पार्किंग आहे या साईडला. इथून घोडे येतात आणि इथून मग तुम्हाला घेऊन जातात. आता आपण आहोत उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यामध्ये स्थित असणाऱ्या यमुनोत्री धाम मध्ये, जे की यमुना नदीचे उगम स्थान आहे. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता की हिमालय पर्वतरांग दिसते तुम्हाला. तर त्याच्याच कुशीमध्ये वसलेलं आहे यमुनोत्री धाम, जे की 4 धामामध्ये पहिल्या स्थानावर येतं. तर तुम्हाला पुढची माहिती मी देईलच तिथे गेल्यानंतर. बघूयात आपण पुढे काय काय भेटणार. हे बबलू आहे आणि ते आहे बंटी. तर आता हे 2 घोडे घेऊन चाललोय आपण. आणि आपले 2 कुठे गेला आमचा माणूस. तर हे 2 घोडे खच्चरवर आपण जाणार आहोत आता. मी नाही, मम्मी आणि मम्मीची फ्रेंड जे आहे ते जाणार आहेत यमुनोत्री धामला, जे की ते दिसतंय तुम्हाला तिकडे बर्फामध्ये. डालो आंटी पैर डालो. राइट पैर मम्मी बसली आता घोड्यावर. स्नेल मॅडम राहिलेत घोड्यावर बसायच्या. तर घोडेवाल्याला सांगितलं होतं आपण पैसे कमी करायला. घोडावाला म्हणलाय तुम्हीच घेऊन जा. घोडा मग काय 500 रुपये वाजता चाललोय घोडा घेऊन. कैसा लग रहा है माताजी? बढ़िया.
जर तुम्ही पण महाराष्ट्रात येणार असाल सौरभ घोडेवाल्याकडे करा घोडा बुक. तर ते निघालेत आता. त्यांना बसवलंय आपण घोड्यावर. खच्चर आहे तो, खच्चरवर बसवलंय आपण. 3,500 रुपये जाण्या येण्याचे घेतलेले आहेत खच्चरने यमुनोत्री धामचे. हा, जाऊन येण्याचे 3,500 रुपये घेतलेले आहेत. आणि आता मी आणि मामबा चाललोय चालत. आणि जानकी चट्टी पासून यमुनोत्री धामपर्यंतचा जो रस्ता आहे चालत जाण्याचा, तो जवळजवळ 5 किलोमीटरचा आहे आणि त्यासाठी जवळजवळ 2.5 तास लागतात. तर बघूयात आता आपण चालू केले 12 वाजता. किती वाजता पोहोचतोय आपण वरी बघूयात. पण क्लायमेट मस्त थंड आहे, मस्त थंड आहे आणि मजा येते चालत जाताना. असं काही त्रास वगैरे वाटत नाही. पण तरी पण जर तुम्ही येणार असाल ना तर कमीत कमी 1.5 ते 2 महिने आधी चालायची प्रॅक्टिस ठेवा. त्याच्याशिवाय तुम्ही इथे चालू शकत नाहीत. कारण आपल्या महाराष्ट्रात चालण्यात आणि इथे चालण्यात खूप फरक पडतो. चालताना दम लागतो. जर येणार असाल चालत तर येताना सोबत कापूर घेऊन या, ज्याच्याने श्वासाला दम लागत नाही. तर हे यमुनोत्री मंदिरचं इकडं रोड दाखवलेला आहे, जे की इथून चालत जायचं आपल्याला. असं और खच्चर थोडा नाटक करायला लागला. मुझसे तो बोल रहा था हम आपके घोड़े वाले हैं. क्या नाम है तेरा बता? हमारा नाम है हिमांशु आर्य. हम आज को आपको आज यमुनोत्री के दर्शन कराएंगे दादाजी को. दादाजी? हाँ, दादाजी दिख रहा क्या? दादाजी हैं. दादाजी हैं. आगे लगे. मत छोड़ भाई, गर्लफ्रेंड छोड़ के चली गई, तू मत छोड़ अभी. हमने चली. तर आता ह्यांच्यासोबत जाऊ आपण. म्हणते मागच लागलाय घोड्यावर बसा, घोड्यावर बसा. तर आता आपण पोचलेलो आहोत यमुनाद्वार या ठिकाणी. इथून आता ट्रेक राहतो जवळजवळ 4 किलोमीटरचा. 1,000 रुपयामध्ये खच्चर केलाय आम्ही. आता 1,000 रुपये कच्चर आपल्याला सोडतं यमुनोत्री धामपर्यंत. येताना चालत उतरूयात आणि बघू म्हटलं जरा कसा वाटतं घोड्यावरचा सफर. तर तो पण एकदा यात्रा करून बघावं म्हटलं घोड्यावरची. आता बसले खच्चरवर. आपला खच्चर आहे आता. खच्चरवाले भैया और घोड़े को पाणी पिलाने गेले. घोड्याला पाणी प्यायला थांबवलं. आता मांबा बसला इकडे. काय म्हणतो मांबा? वो तो बच्चा ही आहे. व्यू मात्र एकच नंबर आहे तिकडे. एकच नंबर व्यू आहे. हे जे बघताय तुम्ही हे आहे आपली यमुना नदी. आणि यमुना नदीचं उगमस्थान जे आहे ते तिकडे हिमालय पर्वत आहे. इकडून नगर इथून असं यमुना नदी वाहते. खूप थंड पाणी आहे, पण खूप थंड पाणी. मस्त असं गार पाणी एकदम. आणि आम्ही आता आलतो. आता चाललोय आपण. रस्ता खडबड आहे. आपले घोडे तिकडे आपण पार्क केलेत घोडे. पाऊस यायला सुरुवात झाली आहे बारीक बारीक. चलो ये पैदल जाने वाला मार्ग है ऊपर. और यहाँ से चालत जाण्याचा मार्ग. आपको तो क्या ये कैसा चल रहा है टेढ़ा मेढ़ा? लगी तो नहीं. नाही चालत जाण्याचा मार्ग वेगळा आहे आणि घोडा खच्चरचा मार्ग वेगळा आहे. ज्या रस्त्याला घोड्याने जातात आता एक घोडा काटे से चल. घोडे जरा इकडचे येडे आहेत. कातड्यात घुसत्यात
हे बघा कुठं कडक कडक इथं जागा आहे का बाबा चालायला, इथं माणसाला जायला जागा नाही. माझा घोडा याड आहे बाबा कडकडे क्या हाँ कितने फॉलोअर्स हैं आपके? मेरे इंस्टा पे है 93 और 93 मतलब क्या? 93 रे, खाली 93. झूठ बोलते अरे सच में. बताओ और आप कौन बताओ आपने, मैं सच मारा. और यूट्यूब पे है 5 या 10 रहेंगे कुछ तो, नहीं 3-4 ही रहेंगे. हम झूठ बोलते हैं, ये सफेद झूठ है जो साफ दिखाई दे रहा है. अदरक वाली, अदरक डाला ना उसमें. अभी अदरक वाली चाय पियेंगे बढ़िया से. बढ़िया. तर आता चहा पिऊया थोडा. आपले घोड्याचे ड्रायव्हर पण चहा पितात इकडं, त्यांना पण चहा पाचतोय थोडा. आणि आता हलका हलका पाऊस यायला सुरुवात झाली इकडे. जर्किंग मांबा घालतोय, जर्किंग तिकडे. थंडी जराशी वाढली आता, थंडी जराशी वाढली म्हणजे बहुतेक माझ्या हिशोबाने मायनस तर नाही पण एक 4-5 डिग्रीच्या आसपास टेम्परेचर गेलेलं आहे आता इथलं या ठिकाणचं. आणि आभाळ पण भरपूर आलेलं आहे. वाटतं मोठा पाऊस येईल कदाचित. उताराला थोडा घोड्यावर बसून त्रास होतोय, त्याच्यामुळं चालतच चाललोय आता. असं की काय. चार वेळा विचारते काय करतो तू, सांग एक्झॅक्टली आता काय करतो कोण? तू. मी? बता दो अरे मैं ब्लॉगिंग कर रहा हूँ रे. ना. ब्लॉगिंग नहीं आप कहते हो अच्छा, ये पहला अच्छा ब्लॉग रहेगा अभी. हाँ अच्छा मतलब आपका यही है. नहीं, मैं तो गाड़ी चलाता हूँ वैसे. अरे वा आयला लोकांना विश्वासच बसत नाही राव माझ्यावर. आता काय बोला. तो मला म्हणतो बाई तुझे 4 मिलियन सबस्क्रायबर. आता कसं सांगू तुला, माझे 10च्या वरी वाढण्यात गेले. ठीक आहे असो पण फोटो का नंबर घे, वरना जब होएगा ना तेव्हा फोन करो. हा. तर जवळजवळ आपण आता 3.5 किलोमीटर आलेलो. मागे बघत असाल तुम्ही तर या साईडला तुम्हाला जो की यमुना नदीचं उगमस्थान त्या साईडला आहे. तिकडून तुम्हाला झरे दिसतात बघा. यमुना नदी तिथून सुरुवात होते आणि वरती असा बर्फ पडतोय तिकडे, तुम्हाला ढगात दिसत असेल तर. व्ह्यू एक नंबर आहे. तिथून जे यमुना नदी सुरू होते. मंदिर अजून थोडंसं पुढे तर गरम पाण्याचे कुंड आहेत तिथं आपण त्या साईडला. तिकडे जर तुम्हाला दिसत असेल तर तिकडे पडतोय वरती बर्फ. आणि मस्त असं वातावरण झालेलं आहे. भरपूर थंडी, हात पूर्ण असे सुन्न पडलेत. येणार असाल तर ग्लव्स घालून या, जर्किंग घेऊन या, कारण भरपूर थंडी आहे इकडे. पाऊस पण कधी येईल सांगता येत नाही. आता आम्ही तर घेऊन आलो होतो हे, तर ठीक आहे. मांबा पण आलाय हळूहळू चालत मागे. जय श्री जय श्री अमोल. जय श्री राम. जय श्रीराम. जर तुम्ही खच्चरवरून यमुनोत्री धामसाठी जात असाल तर सावधगिरी थोडीशी बाळगा, कारण खच्चर जे आहेत ते एकदम साईडून चालतात आणि साईडला असे दगडाचे कोपरे आलेले आहेत बाहेर. ते पायाला लागतात. माझ्या 2-3 वेळा लागले. उंचचे उंच हिमालय पर्वतातले पर्वत बघून कधी यमुनोत्री धामला पोहोचलो हे कळलंच नाही. आणि जवळजवळ 3.5 तासानंतर आम्ही पोहोचलो. परत चढावं लागला. गर्दी तर भरपूर आहे बाबा. पर्वत बघून जेवढी एनर्जी आली होती ती गर्दी बघून पार उतरून गेली. आणि तेवढ्यातच काय बघतो तर या सगळ्या नदीमध्ये साड्या वगैरे टाकलेल्या बघून तर अजूनच मन खचून गेलं. पूछताछ केंद्र पहुंचे कुसुम गुड़गांव से है. तर यमुनेची आख्यायिका अशी सांगितली जाते की सूर्यदेवाची मुलगी आणि मृत्यूदेवता म्हणजेच आपले यमराज यांची बहीण असं यमुना मातेला म्हटलं जातं. आणि मंदिरात गरम पाण्याचे 2 कुंड आहेत.
गौरी कुंड एक आहे, सूर्यकुंड आणि भाऊबीजेला त्या कुंडामध्ये आंघोळ केल्यानंतर सगळे पाप मुक्त असं म्हणतात काहीतरी. आणि दर्शन झालेलं होतं आपले खूप छान प्रकारे झाले दर्शन. गर्दी भरपूर प्रमाणात आहे गर्दी या ठिकाणी. तुम्ही जर येणार असाल तर थोडं पाहता येण्याचा प्रयत्न करा 2 ते 3च्या आसपास. त्याच्यानंतर गर्दी खूप होऊन जाते. एवढी गर्दी पाहून मला असं वाटलं होतं की कमीत कमी दर्शनाला 3-3.5 तास जातील, पण अगदी दर्शन जे आहे आमचं ते 5 मिनिटाच्या आतमध्ये आम्ही दर्शन करून बाहेर आलो होतो. सत्य या मंदिराची मूर्ती आहे यमुना मातेची. काळ्या संगमरवराच्या दगडाची मूर्ती तयार केलेली आहे मंदिरामध्ये. आणि या मंदिराजवळ 2 कुंड आहेत. एक सूर्यकुंड आहे आणि विशेषतः ते कुंड जे आहेत ते एकदम गरम पाण्याचे कुंड आहेत. एक सूर्यकुंड आहे जे की गरम पाण्याचे. दुसरं कुंड आहे ते गौरी कुंड म्हणून आहे. आणि अशी मान्यता आहे की भाऊबीजेच्या दिवशी यमुना नदीत स्नान केलेले भावाला डायरेक्ट स्वर्ग प्राप्त होतो असा उल्लेख पण इतिहासामध्ये केलेला आहे आणि प्राचीन ग्रंथामध्ये पण केलेला आहे. बघू शकता तुम्ही अवस्था इतकी खूप बिकट आहे, बेकार अवस्था. हे जे मंदिर आहे 19व्या शतकात जयपूरची राणी गुलेरी याने बांधलं होतं आणि ह्याच्या पूर्वी जे मंदिर होतं ते 1879 मध्ये पुरामध्ये वाहून गेलं होतं. नदीमध्ये लोकांनी साड्या कचरा भरपूर काय कमाल टाकलेला आहे. इतकी बिकट अवस्था केलेली आहे ना, बघू शकत नाही आपण. यमुनोत्री का रात का नजारा है. तर यमुनोत्री धाम आपले कंप्लीट झालेलं आहे आज. आणि जवळजवळ आपल्याला पूर्ण यात्रा करायला यमुनोत्री धामची गेलेले आहेत. तर आपण सकाळी 11:30ला काहीतरी चालू केलं होतं चढण्यासाठी आणि आता रात्रीचे वाजलेत 7:30. तर एवढा वेळ गेला, भरपूर गर्दी होती वरती आणि पाऊस पण चालू होता त्याच्यामुळे. असो केलंय कंप्लीट. आणि मागं नजारा बघा तुम्ही, बर्फ